नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत चुनवडी किंवा त्यालाच डुबुक वडे म्हणतात त्याची भाजी। तर त्यासाठी मी घेतले खोबरं, त्रिफळा, तेजपत्ता, मिरे, करणफूल, शहाजिरं आणि खसखस, बाजा आणि कलमी हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। खोबरं आणि मी मसाले आधीच भाजून घेतलेले आहेत आणि सोबतच मी 3 ते 4 कांदे पण भाजून घेतले, थोडंसं अद्रक आणि थोडंसं लसूण। पहिले आपण ह्या मसाल्यांची सगळ्या पेस्ट करून घेऊ आणि नंतर हे कांदा लसूण अद्रकाची पेस्ट करून घेऊ। हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। आता भाजी बनवायसाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात 4 ते 5 चमचे तेल घालत आहे। आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे। त्यात आता कांदा लसूण आणि अद्रकाचं जे वाटण तयार केलं होतं आपण ते घालत आहोत। हे छान तेलात भाजून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा आपला छान भाजला गेलेला आहे। आता यात टाकूया आपण थोडंसं हिंग, थोडीशी कसुरी मेथी, थोडीशी हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 2 चमचे धनेपूड, सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं। आणि यात आता आपण टाकूया गरम मसाला जो आपण भाजून घेतला होता, खोबरं तमालपत्र वगैरेचा तो गरम मसाला पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि नंतर याच्यात आपल्याला पाणी सोडायचं। सगळं व्यवस्थित भाजून घेतलंय। पहा थोडंसं तेल पण सुटत आहे। आता यात आपण घालूया थोडंसं पाणी। पहा छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। यात थोडीशी साखर घालते मी। साखरेमुळे मसाल्याला तेल छान सुटतं। आणि यात आता आपल्याला घालायचे पाणी। पाण्याला उकळी येईपर्यंत आपण डुबुक गोळ्याचं मिश्रण बनवून घेऊया। पहा डुबुक गोळी किंवा चुनवडी बनवायसाठी मी 5 ते 6 चमचे बेसन घेतले। त्यात थोडीशी लसणाची पेस्ट टाकत आहे, थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी धनेपूड, थोडंसं जिरं, थोडासा ओवा आणि थोडंसं हिंग। चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं साहित्य आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता यात पाणी घालूया आणि हे सगळं भिजवून घेऊया। हे मिश्रण आपल्याला जास्त पातळी नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही बनवायचं आहे। पहा अशा पद्धतीने हे आपल्याला भिजून घ्यायचे। याची कन्सिस्टन्सी पहा बेसनाची, हे जास्त पातळी नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला भिजून घ्यायचे। पहा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि बारीक अशी उकळी पण येत आहे। यात आता आपण घालूया चवीपुरतं मीठ। 2 ते 2.5 चमचे मी मीठ घालत आहे। मी ही भाजी 4 लोकांच्या हिशोबाने बनवत आहे आणि त्याचप्रमाणे सगळं सामान घेतलेलं आहे। मीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्या मसाल्याला उकळी आली की आपल्याला हे बेसनाचे चुनवड्या आपल्याला यात सोडायच्या आहेत। पहा आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। आता यात आपण सोडायचे बेसनाच्या गोळे। अशा पद्धतीने हे आपल्याला मसाला सोडायचे।
आता एक 5 मिनटं याला आपल्याला उकळू द्यायचं आहे. चुनवड्या शिजल्या की त्या आपोआप वर तरंगतात. तरी बाकी काही व्हायच्या राहिल्या असल्यास आपल्याला ते 5 मिनटं उकळी येऊ देणं आवश्यक आहे आपल्या मसाल्याला. पहा, सगळे आपले डुबुक गोळे वर तरंगत आहेत आता, म्हणजे हे शिजलेले आहेत. एक वाटलंच तर मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा ही वडी हाताला चिपकती नाहीये, म्हणजे ही परफेक्ट अशी शिजलेली आहे. तयार आहे आपली चुनवडी डुबुक वड्यांची भाजी. माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. यावर टाकायचा राहिलेला आहे आपला सांबार. थँक्यू.